काही जणांचे काही शब्द आपल्याला खूप काही शिकवून जातात बरं का. आता हेच शब्द घ्या ना. त्या दिवशी वॉल्ट डिस्ने वर्ल्डचं उद्घाटन होतं आणि वॉल्टचा भाऊ रॉय याची मुलाखत चालू होती. मुलाखती दरम्यान हा मुलाखतकार त्याला म्हणाला की ह्या वॉल्ट डिस्ने वर्ल्डचं एवढं छान उद्घाटन होतंय, पण हे पाहण्यासाठी स्वतः वॉल्ट हयात नाही. ही केवढी वाईट गोष्ट आहे ना. क्षणाचाही विलंब न लावता रॉयनं उत्तर दिलं, वॉल्टनं हे सगळं अगोदर पाहिलेलं होतं म्हणून तर आज आपण पाहू शकतोय. केवढी महत्वाची बाब आहे ना. वॉल्टनं कल्पना शक्तीमध्ये सगळं ते इमॅजिन केलेलं होतं, सगळं ते पाहिलेलं होतं आणि त्यालाच मूर्त रूप देण्यासाठी त्याची वाटचाल चालू होती आणि म्हणून तर वॉल्ट डिस्ने वर्ल्ड अस्तित्वात आलं होतं. केवढे महत्वाचे शब्द त्या रॉयचे आहेत की नाही. असेच मला हेनरी फोर्ड यांचेही काही शब्द खूप आवडलेले आहेत. एकदा मुलाखती दरम्यान हेनरी फोर्ड यांना मुलाखतकार म्हणाला, तुमच्याकडचा सगळा पैसा, सगळी संपत्ती जर हिरावून घेतली ना तर तुम्ही झिरो व्हाल. हेनरी फोर्डनी क्षणाचाही विलंब न लावता आत्मविश्वासपूर्वक आणि अगदी शांत शब्दांमध्ये सांगितलं, फक्त 5 वर्षांमध्ये मी त्याही पेक्षा जास्त संपत्ती कमवेन. हे कशाच्या जोरावर ते म्हटले होते माहित आहे? कारण त्यांना व्यवसायाचं रहस्य माहित होतं. मनुष्याच्या सगळ्यात मोठ्यात मोठ्या गरजा कोणत्या हे बरोबर ओळखायचं आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपला व्यवसाय सुरू करायचा. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या सगळ्या गरजा पूर्ण होतील याकडे लक्ष द्यायचं आणि नॅचरली भरपूर सारा पैसा येणारच. आता त्यांच्याच उदाहरणावरून किंवा त्यांच्याच वाक्यावरून ही काही उदाहरणं बघा ना. या सगळ्यांनी तेच तर केलं. मार्क झुकेरबर्ग, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, सॅम वॉल्टन या सगळ्यांनी बरोबर ह्या गरजा हेरल्या आणि तो बिझनेस त्यांनी निर्माण केला. आपल्या गरजा पूर्ण होतात हे आपल्यासाठी फार छान आणि त्यांचाही पैसा वाढतो, त्यांचाही व्यवसाय भरभराट करतो. तुम्हालाही असे काही उदाहरणं माहीत आहेत का ज्यांनी अशाच गरजा ओळखल्या आणि त्या पूर्ण केल्या म्हणून ते एवढे मोठे श्रीमंत झाले? उदाहरणं असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. थँक्यू.